आईला भेटावंसं नाही वाटलं? अगं मी आज येणारच होतो ना. खोटं बोलू नकोस माझ्याशी. अरे तू सुखरूप परत आलास की नाही, त्या माणसांच्या तावडीतून सुटलास की नाही, या विचारांनी ना वेळ लागायची पाळी आली होती माझ्यावर. आणि तू तू त्या माणसांच्या तावडीतून सुटून आलास, तुला मला सांगावंसं सुद्धा वाटलं नाही. आई आई अगं मी ठीक आहे, तू नको इतकी काळजी करूस. हे बघ बघ माझ्याकडे, मी व्यवस्थित दिसतो की नाही तुला? हा मग घरी का आला नाहीस? हे जे तू मला आता इथे सांगतोयस ना ऋषिकेश, हे घरी येऊन सांगितलं असतंस ना तर मला जास्त बरं वाटलं असतं. आणि अजूनही तू त्या मुलीबरोबर राहतोस ना? अरे ज्या मुलीला समोरच्या माणसाशी कसं बोलावं हे सुद्धा कळत नाही, त्या उद्धट मुलीबरोबर का राहतोयस? कशासाठी तू तिला स्वतःच्या घरात ठेवून घेतलंयस? आई हे बघ, मुळात ना तिच्या बाबतीत आपल्या सगळ्यांचाच खूप मोठा गैरसमज झाला. जानकी वाईट नाही आणि उद्धट सुद्धा. चांगले संस्कार झाले तिच्यावर. हो का? इतक्यात कळले तुला तिचे संस्कार? इतक्यात समजलं की ती खूप चांगली मुलगी आहे? अरे माझं ऐक ऋषिकेश, काही काही मुली असंच गोड गोड बोलीनं घोळात घेतात आणि फसवतात, लुबाडतात. तू नको फसवस रे. तू माझं ऐक, तू तिच्यापासून लांब राहा. तू तिला सांग, पण तुझा बंदोबस्त तू कर, माझा पिच्छा सोड. प्लीज असं नको बोलूस. कुठे जाईल ती बिचारी? एकटी कशी राहील? आई तुम्हीच मला शिकवलंय ना की एखादा माणूस जर अडचणीत असेल, संकटात असेल तर त्याला मदत करायची. मी तेच केलं. आणि तू समजतेस तशी जानकी नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. ऋषिकेश, आपण राहतो ते गाव आहे, शहर नाहीये. उद्या लोकांमध्ये चर्चा सुरू झाली की तुझं आणि तिचं काय नातं आहे? काही नातं नाही. मी फक्त माणुसकीच्या नात्याने मदत करतोय बस. ही कसली मदत आणि कशासाठी? काय असे तिचे उपकार आहे तुझ्यावर जे तुला फेडायचे? काही सुद्धा उपकार नाहीयेत. कसलेच उपकार नाहीये. जानकीला रात्री अपरात्री त्या शेजारच्या काकूनी घराबाहेर काढलं होतं म्हणून मी तिला आसरा दिला बस. अरे एखाद्या मुलीला थोड्या वेळासाठी आसरा देणं आणि तिला कायमचं घरात ठेवून घेणं, याच्यात फरक आहे की नाही? आई आता प्लीज तू इतरांसारखं नको बोलूस ग. तुझा विश्वास आहे ना तुझ्या मुलावर, झालं तर मग. आणि आता असंही माझ्याकडे काही काम नाहीये, एवढंच घर भाडंही शेअर होतंय. हे बघ, आमच्या आश्रमात मधुभाऊंनी सांगितलं, कोणाला आपली मदत लागली ना तर आपण त्याला मदत करावी. आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन द्या. एखाद्याच्या मनातली भीती कमी होईपर्यंत तो धरलेला हात सोडायचा नाही, घट्ट धरून ठेवायचा, असं मधुभाऊंनी सांगितलंय. त्यामुळे मी जो त्याला मदतीचा हात दिलाय ना तो मी नाही सोडू शकत रे. अच्छा, म्हणजे त्याच्या हातात जो तुझा हात आहे तो मदतीसाठी आहे का? का काय झालं, तू हसतोयस का? नाही, मी प्रेझेंटेशन आहे नंतर, सो त्याची तयारी करून ठेव. ठीक आहे. ओके मकरंद, थँक्यू सो मच. तू मला तुझ्या घराची किल्ली दिली, मला मदत करू पाहिलीस त्यासाठी. तुला घराची किल्ली दिली? हो. थँक्यू. येते. म्हणजे जानकी आणि हा मुलगा हे फक्त एकमेकांचे चांगले मित्र आहेत, पण मला असं गाफील जाऊन चालणार नाही. कधी यांच्यामध्ये काही नाही. ऐश्वर्या म्हणते तेच बरोबर आहे. मला लवकरात लवकर माझ्या मनातल्या गोष्टी तिच्यासमोर कबूल कराव्याच लागणार आहे. उद्याचा त्याचा दिवस महत्वाचा दिवस आहे. येस, सगळं काय केलं सांगा, सगळं काय. जानकी, घराची चावी आणून दिलीस ना? शब्द देतो मी तुला, या घरात माझी बायको म्हणून मी तुला घेऊ. तुला पैसे हवेत ना, मी देते ना पैसे, तू भाडं भर. तिच्यावर अवलंबून राहायची काही गरज नाही. आई मला पैसे नको आहेत तुझ्याकडून. मी नानांना सांगितलंय मी कोणाकडूनही मदत नाही घेणार म्हणून. तुझ्या आणि नानांच्या भांडणात मला किती त्रास होतोय हे तुम्हा बाप लेकांना दिसतही करे. तू दिलेला शब्द आणि त्यांनी तुला दिलेली शिक्षा, हे खूप झालं, अति झालं. मला आता काही ऐकायचं नाही. चल घरी चल, मी म्हणते ना घरी चल. आई नको ना आई. माझ्या वेळी तुला नानांची बोलणी ऐकून घ्यावी लागतात. तू एकदा माझं शांतपणे ऐक. आई नानांनी माझं कौतुक करावं, त्यांना माझा अभिमान वाटावा असं नाही वाटत का ग तुला? प्लीज मला एकदा त्यांच्या परीक्षेला खरं उतरू दे. मी माझ्या स्वतःच्या हिमतीवर काय कमवू शकतो की नाही ते मला बघायचं आहे. आणि मी जे ठरवलं ना ते मला करायचं आहे. प्लीज मला आता त्यात माघार नको घ्यायला लावूस तू. प्लीज आई. तुझ्या वाटेवर चाललाय ना, ती वाट खूप खडतर आहे, तुला नाही झेपणार. आई अगं मोठी झेप घ्यायची असेल ना तर त्या अशा लहान सहान गोष्टी सहन कराव्या लागतातच. ते काय नाही आई, जोवर मी स्वतःला सिद्ध करत नाही ना तोवर मी घरी नाही येणार. मी तुझं काही ऐकणार नाही, तू घरी चल. आई तुझ्या मुलाचा स्वाभिमान महत्वाचा नाही येतोय सर. हे मग तू ऐक ना, माझं नको काळजी करू, सगळं ठीक होईल. जोवर माझ्यामुळे नानांचे गेलेले पैसे मी परत मिळवून देत नाही ना तोवर मी नाही घरी येऊ शकत. प्लीज समजून घे मला. हे काय? ते
ज्वेलरीच्या डिझाईन्स हो ते कळलं मला, पण त्याचं काय म्हणजे ते असं आहे की आपले देसाई बिल्डर्स आहेत ना, त्यांचं फंक्शन आपण करायला घेतलं हम्म. राईट. तो त्यांची अशी इच्छा आहे की ह्या ज्वेलरी डिझाईन वगैरे सगळं आपण त्यांना सिलेक्ट करून द्यावं. आता मला ह्यातलं काही कळत नाही, पण तू मुलगी आहेस, तुला कळतं, तर म्हटलं तुझी चॉईस जी असेल ती सांग. एक मिनिट. देसाई सरांच्या मुलीचं लग्न आहे, तो इव्हेंट आपण करतोय, त्याचा आणि ज्वेलरीचा काय संबंध? म्हणजे हे काम आपलं नाहीये ना? ते बरोबर आहे, हे काम आपलं नाहीये, पण आता त्यांनी आपल्याला रिक्वेस्ट केली म्हटल्यानंतर आपण त्यांना असं सांगणार का हे आमचं काम नाही, आम्ही नाही करू शकत. तू समजून घे ना. आपण काय करूया, त्यांना जस्ट सिलेक्ट जे काही ऑप्शन्स असतील ना, तुला जे आवडतात ते त्यांच्यासमोर ठेवू. ते काय ते सिलेक्ट करतील बस. असं कसं मकरन, त्यांच्या मुलीचं लग्न आहे. तिची ज्वेलरी आपण सिलेक्ट करायची, म्हणजे तिला काय आवडतं काय नाही आपल्याला कुठे माहित. आणि आपण एखादी ज्वेलरी सिलेक्ट केली आणि तिला आवडलीच नाही तर? तू नको ना लोड घेऊस. अरे पण मला तू सांगतोय चॉईस करायला मग. ऐक, तू फक्त चूज कर, आपण त्यांच्यासमोर ठेवूया आणि ऍटलीस्ट त्यांना दाखवूया तरी की आम्ही तुमच्यासाठी खरंच मेहनत करतो आहोत. बरं ठीक आहे, पण बघा म्हणजे बिंदास बिंदास, तुला कुठलं आवडेल हे सांग. मला तर खरं ना मोत्यांची ज्वेलरी जास्त आवडते. आणि त्यातल्या त्यात हे बघ, हा नेकलेस छान आहे, पण ह्याच नेकलेस मध्ये ना हा निळा खडा असलेला मोत्यांचा हार असता तर जास्त छान वाटला असता. निळा खडा असलेला मोत्यांचा हार. हा, निळा खडा असलेला ह्या मोत्यांचा अशा हार. पॅटर्न मध्ये. बरोबर आहे. हो. निळा खडा असलेला मोत्यांचा हार. ऐक ना मकरन, अरे असं का? पाटील काका नमस्कार. अरे नमस्कार ऋषिकेश. अरे तू माझ्या दुकानावर? हो काका, यावं लागलं. काय काका, मी नोकरी शोधतोय, सो तुमच्याकडे माझ्यासाठी काही काम आहे का? तू नोकरी शोधतोयस? हो, प्लीज असेल तर सांगा ना. आता मी तुला काय काम देणार? अरे तू एवढं शिकलेला आहेस, तुझ्या ऐपतीप्रमाणे नोकरी नाहीये बरं का माझ्याकडे. काय ना काका, पोटासाठी जेव्हा हातपाय चालवण्याशिवाय दुसरा कुठला पर्याय उरत नाही ना, तेव्हा ऐपत आठवत नाही माणसाला, फक्त त्याच्या पोटातली भूक आठवत. आणि आता ती भूक मिटवण्यासाठी मी हाताला मिळेल ते काम करायला तयार आहे. नाही पण आता मी काम काय देणार तुला? हा ओझी उचलायचं काम आहे, पण ते तरी कर असं मी कसं म्हणू तुला? तुझ्यासाठी ते काम छोटं आहे. ती काम काम असतं आणि कुठलंही काम छोटं किंवा मोठं नसतं ना. अरे वा, चालेल मग. हे बघ, ही पोती आहेत, ती त्या टेम्पोमध्ये ठेव. जमेल ना तुला? परमेश्वरा, माझा ऋषिकेश हे काम करतो. ऋषिकेश, ऋषिकेश, काय रे, पाठ दुखली ना? अगं नाही, काय नाही झालं, ठीक आहे मी. अरे काय ठीक आहे, माझ्याशी कुठं बोलतोस? मी बघितलं ना, तुझ्या पाठीतून कळाली.